मानवता के लिए उषा की किरण जगाने वाले हम, शोषित पीड़ित दलित जनों का भाग्य बनाने वाले हम अपने श्रम सीकर से तरी संघटनेच्या दिनदर्शिकेचे अनावरण करण्यासाठी जमलेलो आहे आणि आजच्या या कार्यक्रमाला आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून आपल्या औरंगाबाद जिल्ह्याचे खासदार माननीय डॉक्टर श्री भागवतजी कराड सर लाभलेले आहेत। त्याचप्रमाणे आपल्या औरंगाबाद विभागाचे प्रवर डाक अधीक्षक आदरणीय श्री जी शिवानागरजू सर पण आपल्याला अतिथी म्हणून लाभलेले आहेत। तर या अगोदर आपण या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे यांचे नाव सूचित करून त्यांचा सत्कार करूयात आणि कार्यक्रमाला सुरुवात करून देऊयात। मी आदरणीय सुनील कोळी सरांना अशी विनंती करतो की या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान त्यांनी स्वीकारावं। तसंच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आपले लाडके खासदार माननीय खासदार डॉक्टर श्री भागवतजी कराड यांना मी अशी विनंती करतो की आजच्या या कार्यक्रमाचं पाहुणे म्हणून स्थान स्वीकार करावं। तसंच आदरणीय प्रवर डाक अधीक्षक श्री जी शिवानागरजू सर यांनाही अशी विनंती करतो की आजच्या या कार्यक्रमाचं प्रमुख पाहुणे स्थान स्वीकार करावं। तसंच भारतीय डाक कर्मचारी संघटनेच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले भारतीय मजदूर संघाचे पूर्णकालिक श्री श्रीपाद कुटासकर यांनाही विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी त्यांचं स्थान स्वीकारावं। या ठिकाणी आपण स्वागत समारंभ पार पाडूयात। या ठिकाणी मी प्रकाश कुलकर्णी सरांना प्रकाश कुलकर्णी सर आणि मी स्वतः आज माननीय डॉक्टर भागवतजी कराड सरांचं पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन स्वागत करू। तसेच या कार्यक्रमाला प्रमुख मानवता के लिए उषा की किरण जगाने वाले हम, शोषित पीड़ित दलित जनों का भाग्य बनाने वाले हम अपने श्रम सीकर से स्वर्ण उगा देंगे, कंकड़ पत्थर समतल कर कांटों में फूल खिला देंगे, वैभव लाने वाले हम, शोषित पीड़ित दलित जनों का भारत माता का सुख गौरव, भारत माता का सुख गौरव प्राणों से भी प्यारा है, प्राणों से भी प्यारा है। युग युग से मानव हित करना, युग युग से मानव हित करना शाश्वत धर्म हमारा है, शाश्वत धर्म हमारा है। जीवन शक्ति उसी माता को, जीवन शक्ति उसी माता को भेंट चढ़ाने वाले हम, भेंट चढ़ाने वाले हम, शोषित पीड़ित दलित जनों का, शोषित पीड़ित दलित जनों का भाग्य बनाने वाले
हम मानवता के लिए उषा की मानवता के लिए उषा की किरण जगाने वाले हम किरण जगाने वाले हम शोषित पीड़ित दलित जनों का शोषित पीड़ित दलित जनों का भाग्य बनाने वाले हम भाग्य बनाने वाले साहेबांचा परिचय माझ्याकडे आलाय. साहेबांचा परिचय म्हणजे तसं खूप मोठा विषय आहे, की थोडक्यात न संपण्यासारखा विषय आहे. खूप काम आहे त्यांचं. हे चिल्ड्रन स्पेशालिस्ट औरंगाबाद यांचा दवाखाना होता समतानगरमध्ये. व्यवसायाची पूर्ण त्याग करून डॉक्टर साहेब भारतीय जनता पक्षात जॉईन झाले आणि भारतीय जनता पक्षाचे सध्या ते प्रदेश उपाध्यक्ष आहेत. त्या अगोदर आम्ही आपल्या जिथे आपली कॉलनी आहे त्या कॉलनीमध्ये डॉक्टर साहेब 3 वेळेस सतत नगरसेवक होते. त्यानंतर माजी महापौर होत आणि वैधानिक विकास महामंडळ मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे ते अध्यक्ष आहेत आणि आता सध्या ते राज्यसभेचे खासदार आहेत आणि लवकरच त्यांच्यावर पक्षाची खूप मोठी जबाबदारी येण्याची संकेत आहेत. आमचे शिवानागर राजू साहेब साऊथ इंडियन आहेत, ते सर्कल सेक्रेटरी होते एका युनियनचे तिकडले आणि आहेत त्यांना धान्य वाटप केलेलं आहे. त्याप्रमाणेच काउंटरला काम करत असलेले कर्मचारी, पोस्टमन स्टाफ यांना मास्क वाटप केलेला आहे, फेस शिल्ड वाटप केलेला आहे. तसंच औरंगाबाद आणि जालना या 2 जिल्ह्यातल्या सर्व कर्मचाऱ्यांना आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या देखील संघटनेने यावर्षी वाटप केलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे ज्या कोविडच्या लॉकडाऊन दरम्यान आमचा प्रत्येक कर्मचारी केवळ भारतीय डाक कर्मचारी संघटनेचाच नव्हे तर सगळ्या संघटनेचा कर्मचारी, प्रशासनिक अधिकारी या सर्वांना भारतीय डाक कर्मचारी संघटना कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र आम्ही दिलेलं आहे. आपण या ठिकाणी ज्या कार्यक्रमासाठी जमलेलो आहे भारतीय डाक कर्मचारी संघटना यांचा दिनदर्शिकेचं अनावरण करणार आहेत. मागच्या वर्षी आदरणीय गुरुजी दत्तोपंतजी ठेंगडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आपण दिनदर्शिकेचं म्हणजे वाटप चालू केलं होतं, दिनदर्शिका छापण्याचं काम चालू केलं होतं आणि ही साखळी आता भारतीय डाक कर्मचारी संघ सातत्याने पुढे चालू ठेवणार आहे. त्यामुळं आज या कार्यक्रमाला जे आपल्याला अध्यक्ष, प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत, मी या सर्वांना विनंती करतो की भारतीय डाक कर्मचारी संघटनेच्या दिनदर्शिकेचं त्यांनी अनावरण करावं. भारतीय डाक कर्मचारी संघाचा आपल्या शहरातील भारतीय डाक कर्मचारी संघातर्फे आयोजित दिनदर्शिकेच्या अनावरण प्रसंगी उपस्थित श्री अमोल बेंडेजी, अध्यक्ष भारतीय डाक कर्मचारी संघ, तसेच आपल्या शहरातील उप अधीक्षक डाकघर श्री जी शिवनागराजू, सुनील कोळीजी, सिनियर पोस्टमास्टर, श्रीपाद कुटासकर, भारतीय मजदूर संघाचे मराठवाड्याचे संघटन सचिव, श्री प्रकाशजी कुलकर्णी आमचे मित्र आणि भारतीय मजदूर संघाचे जिल्ह्याचे सचिव, दिलीपजी कुलकर्णी, संजयजी मुलियाळ, बाबासाहेब जाधव, ज्यांनी सुंदर प्रकारे सूत्रसंचालन केलं असे रणजित चव्हाण आणि जमलेल्या सर्व माझ्या कर्मचारी बंधू भगिनी आणि अधिकारी मित्रांनो, मला 3 दिवसापूर्वी प्रकाशजी कुलकर्णी यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की दिनदर्शिकेचं आपणाला अनावरण करायचं औपचारिक काम आहे आणि तुम्ही या. मी त्याच वेळेस त्यांना ओळखतो, कारण बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमात त्यांची भेट होती आणि ते एक सामाजिक काम करतात ह्याची मला कल्पना कुलकर्णी साहेबाची होती. मी त्यांना ताबडतोब हो म्हणालो, पण कधी करायचं थोडं तारखा पुढं मागं होत होत्या
कारण मला 28पासून मी उद्या म्हणजे उद्याचा दिवस आहे पण 2-3 दिवस शहरात नाही आहे. मला दिल्लीला पेट्रोलियम कमिटीची बैठक आहे. म्हणून आजची तारीख ठरली. सर्वप्रथम मला या कार्यक्रमासाठी बोलवलं म्हणून मी सर्व संघाचे पदाधिकारी भारतीय मजदूर संघाचे त्यांचे मी आभार व्यक्त करतो. आल्यानंतर यांच्याबरोबर मी मध्ये ऑफिसमध्ये जाऊन चर्चा केली. योगायोगानं आपले या खात्याचे कॅबिनेट मंत्री माननीय रविशंकर प्रसादजी यांची माझी ओळख आहे आणि त्याहीपेक्षा राज्यमंत्री माननीय संजय धोत्रेजी जे आमचे राज्यमंत्री आहेत महाराष्ट्रातले आहेत तर त्यांची तर खूपच कारण ते मला सिनियर आहेत. आमचे नेते आहेत. 5व्यांदा खासदार झाले आता केंद्रात मंत्री आहेत. तर वेगवेगळ्या समस्या ऐकल्यानंतर मला नक्कीच आनंद झाला कारण मला कल्पना आहे वर पंतप्रधान मोदी साहेबांचं सरकार आहे आणि या सरकारमध्ये अडचणी व्यवस्थित मांडल्या गेल्या की कामं होतात. फक्त व्यवस्थित मांडण्याची गरज आहे. मला कल्पना आहे कोविडमुळे सध्या इकॉनॉमिकीला थोडा त्रास होतो आहे. उत्पन्न थोडं घटलेलं असेल तरीसुद्धा तुमच्या ज्या काही अडचणी सांगितल्या विशेषतः या शहरातील असतील जालन्याच्या असतील पैठणच्या असतील किंवा छावणीच्या ऑफिसमध्ये कुठल्याही आपल्या ज्या ज्या काही अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आत्ताच प्रस्ताविकामध्ये रणजित चव्हाण यांनी सांगितल्याप्रमाणे मी एक डॉक्टर आहे आणि कुलकर्णी साहेब डॉक्टर म्हणजे मी अत्यंत मोठा डॉक्टर है. मैं जितना पढ़ा हूँ अभी तक 5-6 डॉक्टर होंगे शहर में. मैं सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर हूँ. मेरे हर दिन की प्रैक्टिस बहुत थी. ऐसा नहीं था मेरा प्रैक्टिस नहीं चलता था. मैं हर दिन 3-3, 4-4 ऑपरेशन करता था. तो भी हमारे नेता माननीय गोपीनाथ जी मुंडे साहब के आह्वान को सुनकर उनका आदेश समझकर मैं राजनीति में आ गया और राजनीति में आने के बाद मुझे भारतीय जनता पार्टी ने 2 बार ये शहर का महापौर बना दिया, ये शहर का उपमहापौर बना दिया. मैं जैसे चौहान साहब ने बोले वैसा मैं संगठन में भी काम करता था. तो ये करते करते मुझे अपने देश के सबसे वरिष्ठ सभागृह में बैठने का या सदस्य बनने का संधि मेरे पक्ष ने दिया है. तो मेरी जवाबदारी है ये शहर के ये मराठवाड़े के जो कुछ प्रॉब्लम्स है वो सॉल्व करना ये मेरी जवाबदारी है. और योगायोग से हमारी भारतीय जनता पार्टी की सरकार ऊपर है. तो मैं आपको इस कार्यक्रम के बहाने सुनाना चाहता हूँ, मैं आपको बोलना चाहता हूँ पोस्ट ऑफिस के जो प्रॉब्लम्स है वो मैं छोड़ने के लिए ज़रूर कोशिश करूँगा. मुझे याद आ रही थी जब मैं बचपन में स्कूल में जाता था तो हमारे गांव में भी एक पोस्ट ऑफिस था छोटा और एक पोस्ट मास्टर भी थे. तो वो अभी तक जितना इम्प्रूवमेंट हुआ उतना तो कुछ हुआ नहीं ऐसा लगता है मुझे तो. लेकिन ये बिल्डिंग तो बहुत पुरानी है मुझे मालूम है, मैं यहीं पढ़ा हूँ. इसमें भी अच्छा तरह से और कुछ ऑफिस बनाना और जो कुछ आपके इंटरनेट के प्रॉब्लम है अपने यहाँ के जीएम टेलीफोन के बंसोड़ साहब उनके ही मेरी कल 2 दिन पहले मीटिंग हो गई. और आपके इंटरनेट के जो कोई महाराष्ट्र लेवल पे हो या केंद्र के लेवल पे हो उनको ही बोल के इनको मीटिंग लगाता हूँ उनको बुला लेता हूँ इधर मीटिंग लगा के यहाँ मैं आपका प्रॉब्लम सॉल्व करता हूँ. लेकिन मैं इतना ही चाहता हूँ कि एक डिपार्टमेंट अच्छा होना चाहिए. आप जनता के लिए रात दिन काम करते हैं, जनता के लिए काम करते हैं तो आपकी सुविधा देखना ये मेरा फर्ज होता है और इसीलिए मैं काम करूँगा. आज मुझे जो बुलाया तो भारतीय डाक कर्मचारी संघ की ओर से जो कैलेंडर का अनावरण करना है तो ये एक बहुत अच्छी दिनदर्शिका आपने किया है. मैं देख रहा था तो उसमें सब इन्फॉर्मेशन दे चुके हैं. तो पहले ये दिनदर्शिका जो जिसने बनाई होंगी और जिसने एफर्ट्स लिए होंगे इसके लिए उनका भी मैं अभिनंदन करता हूँ. और हर साल ऐसे प्रोग्राम करो और मैं आपको प्रोग्राम को आऊँगा इतना ही टाइम पे बोलता हूँ. तो मैं 6 साल के लिए हूँ कुलकर्णी साहब. अभी ये पहला तो साल है और 5 साल तो पक्का हूँ. तो 5
पुढचे पुढे मैं दैट आई डोंट नो, बट 5 साल में इतना ही मैं सुन के हर क्षेत्र में सेंट्रल गवर्नमेंट के जो यहाँ ऑफिसेस है उसमें इम्प्रूवमेंट कैसा हो जाएंगे, इसके लिए मैं कोशिश करने वाला हूँ। ये हो गई राजनीति की बात, ऑफिस की बात। लेकिन मुझे मालूम है अभी ये शहर में बहुत सारे कॉरपोरेशन के प्रॉब्लम हो सकते हैं, हॉस्पिटल के हो सकते हैं। कभी भी मैं आपकी फैमिली का मेंबर समझ के, मेरा नंबर कुलकर्णी साहब के पास है, इनसे कभी भी कुछ भी आगे कुटुस्कर साहब को, ये हमारे मजदूर संघ के बड़े नेता हैं, इनको भी मैं पहचानता हूँ। तो कुछ भी प्रॉब्लम लगा तो मुझे याद करना, इतना ही बोलता हूँ। अभी 2-4 दिन के बाद नया साल आने वाला है, 2020 अभी ख़त्म हो रहा है। 2020 सब मानव जाति के लिए बहुत संकट का समय था। कोरोना जैसा बीमारी, महामारी अपने देश में नहीं तो पूरे दुनिया में आई थी। अभी 2020 के साथ ही बीमारी चली जाएंगी, सबको अच्छा स्वास्थ्य मिलेगा, सबकी उन्नति हो जाएंगी, भारत का जीडीपी रेट बढ़ जाएगा ऐसी उम्मीद करता हूँ। और हर जन सक्षम बन के अपना आरोग्य अच्छा रखे, 2021 में उन्नति करे। आपके लिए 2021 की शुभकामना देता हूँ। और मुझे यहाँ बुलाया, आप में ये प्रोग्राम की वजह से शामिल होने की संधि दी, इसलिए मैं आपके सब संगठन के पदाधिकारी का आभार व्यक्त करता हूँ। और मैं मेरे 2 शब्द खत्म करता हूँ। आपकी एक कॉलोनी पोस्ट एंड टेलीफोन की कॉलोनी मेरे वार्ड में थी, जहाँ से मैं चुन के आता था। वहाँ के भी कुछ समस्या है, वो भी सॉल्व करने के लिए मैं कोशिश करूँगा। लेकिन मुझे प्रपोजल चाहिए, मुझे प्रपोजल दो। समझो ये शहर के लिए ये प्रपोजल है, जालने के लिए ये है, पैटर्न के लिए ये है, ऐसी मांग करो तो मैं सेंट्रल गवर्नमेंट में रखूँगा। ज़रूरत लगा तो मैं सेशन में बात करूँगा और आपके प्रपोजल मंजूर करने की कोशिश करूँगा। इतना ही इस अवसर पर आपको मैं वचन देके मैं मेरे 2 शब्द खत्म करता हूँ। फिर एक बार आपको धन्यवाद करते हुए मैं आपके रजा लेता हूँ। Bring it to the notice of kind, Honorable Member of Parliament, 2-3 issues about our postal division. Sir, my postal division, which is located in 2 revenue districts, sir, Jalna and Aurangabad, we are having 412 branch post offices, which are located extremely in rural area, and 76 sub post offices and 2 head post offices. 1 head post office, this is class 2 head post office, and 1 head post office in Jalna, and 76 sub post offices which are purely departmental post offices. At around 1700 people we are serving to the members of public, sir, especially during the novel corona lockdown period. Our department has served a lot with human service, sir. Especially we served the delivered medical kits, emergency medical kits and PPE kits. Even in the midnight, sir, whenever a call from the honorable doctors, we used to serve them, and we have distributed many medical kits across the country as a call issued by our honorable Prime Minister. Because our honorable Prime Minister has a lot of faith on our department, sir, and he has put 2 branches. He has developed 2 branches. One is India Post Payment Bank, sir. Through India Post Payment Bank, which is launched on 2nd September 2018, sir.